नमस्कार, माझं नाव रुपेश आणि मी राहतो निंबोली गावामध्ये. आजचा विषय असा आहे ना, की आज आपण पाण्याविषयी बोलणार आहेत. प्रत्येक घरात टॉप वॉटर आणि त्यावरती आपण थोडीशी चर्चा पण करूया, क्योंकि गावामध्ये कोण नेमतं आणि कोण नेमलं जातं हे सुद्धा माहिती नाही कोणाला. तर सर्वात पहिला आपण टाक्या बघूया. जुने असू दे या नवीन असू दे, त्यावरती नेमली जाणारे माणसं आजपर्यंत कधी मिटिंग कोणी घेतली नाही, कोणी त्याच्यावरची चर्चा घेतली नाही की पाणी का येत नाही, कुठे कनेक्शन तुटला वगैरे या सर्व गोष्टी आहेत. तर तुम्हाला पहिला टाक्या दाखवतो आणि पुढचा विषय आपण या पुढे जाऊया. सर्वात पहिला नवीन टाके बघूया आणि जुनी टाके बघूया आणि त्यावरती नेमलेले 50 माणसं, त्यांची लिस्टसुद्धा आहे माझ्याकडे. हे बघा लिस्ट. पाणी काय लिहिलं आहे, पाणी पुरवठा कनेक्शन ग्राहक. ठीक आहे, ही 50 लोकांची नावं आहेत, ती मी स्क्रीनवरती पण देणार. आणि त्यावरती हर एक घरामध्ये कनेक्शन दिलेत, पण त्या कनेक्शनवरती कुठे तुटलेत कुठे काय. ठीक आहे, पण त्या नळामध्ये कधी पाणी येतो कधी नाही येते, तर याची शिकायत कोण नाही कोणाकडे करत आणि मीटिंग तर कोण घेतच नाही. आणि दुसरी गोष्ट की जे टीमवरती नेमले गेलेत ऑपरेशनसाठी, त्यांचासुद्धा नाव घेतो मी इथे. रंजना कृष्णा भोईर, हे बघा दिसते खाली लिहिलं आहे. आणि प्लस त्याच्यामध्ये पाणी पुरवठा सेवा क्षेत्र, त्याच्यामध्ये पण निंबोलीचा पूर्ण डिटेल आहे. आणि दुसरी गोष्ट की पाणी व स्वच्छता समिती, ह्याच्यावरती पण नेमली जाणारी कृष्णा रंजना भोईरच आहे बघा इथे. ठीक आहे, कारण की याच्यामध्ये एक सुद्धा माणूस असा गावामधला नाही, सगळे आपले चॉईसने केलेले आणि पदावरती ठेवणारी माणसंच आहेत. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर पाणी गुणवत्ता चाचणी टीम, हे बघा कोण कोण आहे. ठीक आहे, अनिता अनिल कांबडी, आणि त्याच्यानंतर गंगू प्रकाश गरेल, आणि रंजना कृष्णा भोईर, संगीता संजय गरेल, आणि उर्मिला विनोद धाकड, बघा नाव दिसतंय का. हे सगळे नेमले जाणारे माणसं आज एका पण विषयावरती बोलायला तयार नाही आहेत. का नाही आहेत, का नेमून देतो, कोणी दिलं नेमून ना, ह्या विषयावरती कोण बोलतच नाही. मग गावकऱ्यांना मला हेच प्रश्न आहे की तुम्ही एकत्र येऊन बसा, मीटिंग वगैरे घ्या आणि चर्चा करा की नळ कनेक्शन का नाही ते, कुठे पाणी का नाही ते, कुठे वीज नाही, तर कुठे रस्ता कमी आहे, ह्यावरती चर्चा करायला कोणाला इंटरेस्टच नाही. का नाही इंटरेस्ट? जर तुम्ही लोक आता नाही येऊ शकत पुढे, मग आयुष्यात कधीच नाही पुढे येऊ शकत. आणि दुसरी गोष्ट की आपली जी गावाची पिढी आहे, जी आता शिकते, त्यांनासुद्धा ही गोष्ट माहिती पडून द्या. अगर ती ही गोष्ट नाही माहिती पडली तर ते लोक पुढे कसे जाणार. ठीक आहे, तर आता ही यंग पिढी आहे ती, मला तर असं वाटतं की समजूतदार आहे, तर मला असं वाटतं की त्यांनी आता पुढाकार करावा या गोष्टीसाठी. आणि अजून भरपूर गोष्टी आहेत का ज्या ऑनलाईन दाखवल्या जातात पण त्या दिसत नाही. पैसे काढले जातात सगळ्या गोष्टीसाठी, तर ते दिसत नाही. आणि आपले पैसे एवढे जातात कुठे, ह्या गोष्टीवरती कोणी लक्षच नाही दिला. मग आपण एक मीटिंग घेऊन ना त्याच्यावरती चर्चा केली, तेव्हा माहिती पडेल की गावामध्ये काय विकास होतो आणि काय नाही विकास होते. सर्वात मोठी गोष्ट की आपल्या गावामध्ये एवढे कनेक्शन आहेत पाण्याचे, तर ते यांना बोरिंग वगैरे लावली किंवा मोटर वगैरे लावली तर आज पुऱ्या गावाला पाणी येणार. आणि टाक्या वगैरे, बोरिंग वगैरे सगळी सुविधा असून पण पाणी आपल्या गावामध्ये नसते. आणि आपल्या गावातल्या ज्या बायका आहेत, महिला आहेत, त्या बोरिंगवरती पाणी आणायला जातात. का जातात? कनेक्शन आहेत ना एवढे, त्याच्यावरती तुम्ही बोला आणि कनेक्शन घेऊन घरामध्ये कनेक्शन लावून घ्या. नसेल तर वैयक्तिक कनेक्शन करून ना गावामध्ये हर एक घरामध्ये कनेक्शन करून घेतल्यानंतर मला बाहेर जायची गरज नाही. या पावसाला असू द्या, हिवाळा असून द्या. ठीक आहे, तर आत्ताची जो विषय आहे, आताची जी पिढी आहे, त्यांच्याच हातामध्ये हा भविष्य आहे. ठीक आहे, तर अशा भरपूर साऱ्या गोष्टी माझ्याकडे आहेत दाखवण्यासारख्या किंवा बघण्यासारख्या, ज्या मी अजून अपडेट नाही केल्यात, पण वेळ आल्यावरती मी ते अपडेट करेन.
पण याच्या पुढे नाही काय बोलू शकत आहे, कारण की बोलण्यासारखं तर खूप काय आहे. आता हा जे चालेल ते सगळ्या यंग पिढीवरतीच चालेल. ठीक आहे, चला धन्यवाद.